आजी, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला मी आधीच सांगितलं ना की माझा लग्नाचा विषय परत या घरात काढायचा नाही. आणि तुम्हाला जर मी एवढी जाणवत असेल ना तर मला तसं सांगा, मी घर सोडून निघून जाईन. आयुष्य सोबती गरजेचं आहे. हे वाक्य तर ना तुम्ही मला सांगूच नका प्लीज. माझ्या आईसोबत जे काही घडलंय ना ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. व्यसन आणि सोबती हे दोघं एकाच नाण्याची बाजू आहे. कारण हे दोन्ही फक्त आपल्याला उद्ध्वस्तच करू शकतात. आणि फन ऑफ फॅक्ट तर हे आहे, आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण काहीच करू शकत नाही. उलट ना आपण जास्त बेसाधीन होतो. पण ह्याचा परिणाम फक्त आपल्यावरच नाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही होतो. पुरुषांना असं वाटतं की मुलींनी लग्न करून आलं की मग ते वाटतील ते करू शकतात. जोपर्यंत तिची गरज आहे तोपर्यंत तिला वापरतात आणि गरज संपली की मग तिला अडगळीमध्ये टाकून देतात. खऱ्या अर्थाने ना तुम्ही मुलींना बंधनात ठेवलंय आणि त्याला फक्त लग्न हे नाव दिले. सगळे पुरुष का फसवतात माहिती तुम्हाला? खरं तुमच्यासारख्या बायांना त्यांना अडगळीत पाडायला तयार होता म्हणून. पण मी तशी नाही. मला बंधनात राहायला आवडत नाही. ऍक्च्युली ना तुम्हा सगळ्यांना सवय झाली पिंजऱ्यामध्ये राहायची. तरी तुम्हाला पिंजऱ्याचा दरवाजा उघडा करून दिला तरी तुम्हाला उडायला प्रॉब्लेम आहे. मी हे लग्न करणार नाहीये. मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं नाहीये. तुम्ही परत हा विषय काढू नका माझ्यासमोर, ठीक आहे? नाहीतर अशी पळून जाईन ना की परत कोणाच्याच हाताला लागणार नाही. थँक्यू.